वास्तविक पाहता हा प्रश्न आंबेडकरवाद्यांच्या पुरता मर्यादित नसून हा तमाम देशवासियांचा आहे। खरं पाहिलं तर या देशातल्या प्रत्येक पक्षाने प्रत्येक नागरिकाने रस्त्यावर उतरून या प्रकरणाचा निषेध करायला हवा होता, परंतु तसं न करता परभणीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मानणारा, संविधानाला सन्मान करणारा जो माणूस आहे तो रस्त्यावर उतरला। कदाचित कुठल्याही क्रियेला प्रतिक्रिया ही होत असते, काही त्यांच्याकडून गुन्हे घडले असतील ते आम्ही मान्य करतो, परंतु त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करायला हवी होती। परंतु त्या विरोधात पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करून महिलांना सुद्धा मारहाण केली। एक 17 वर्षाची तरुणी त्यामध्ये गंभीररित्या जखमी आहे, तिचं सिटी स्कॅन केलेला आहे आणि त्या मुलीला आता तिच्यावर दबाव आणत आहेत की तुम्ही तिची गुन्हा दाखल करू नका। तर त्या महिलेला न्याय देण्यासाठी त्या पोलिसांनी मारहाण केली, त्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली ती कारवाई झाली, त्याच्यावर 307 ला गुन्हा दाखल झाला पाहिजे। याही पेक्षा महत्त्वाचं की जो सूर्यवंशी नावाचा जो विद्यार्थी आहे, जो कायद्याचा अभ्यास करतोय, त्याला पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली इतकं मारलं आणि पटकन त्या ठिकाणचे असणारे कोर्ट वगैरे मॅनेज करून त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवलं। न्यायालयीन कोठडीमध्ये त्याचा मृत्यू झाला। या मारहाणीमध्ये ज्या अधिकाऱ्याचा, ज्या पोलीस कर्मचाऱ्याचा देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आमच्यावर झालेल्या कारवाई आम्ही मान्य करू, आमच्याकडून जर काही हिंसक कृत्य झाले असेल ते आम्हाला मान्य करू। भारतीय राज्यघटनेप्रमाणे असणाऱ्या, त्यांना अभिप्रेत असणारी भारतीय पिनल कोर्ट आहे, त्याप्रमाणे तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करा, तुम्ही आम्हाला अटक करा, तुम्ही आमच्यावर कारवाई करा, परंतु ज्यांनी देशद्रोह केला त्यांच्याबद्दल तुम्ही काय करणार आहात? देशद्रोह्यांना तुम्ही मोकळे सोडता आणि देशप्रेमी माणसं ही जी संविधानासाठी रस्त्यावर उतरले त्यांच्यावर तुम्ही कारवाई करता, म्हणजे या देशातील प्रशासन सुद्धा, या माननीय पोलीस प्रशासन सुद्धा कुठेतरी देशद्रोह करतोय। या सर्वांवर कडक कारवाई झाली पाहिजे असे मी आज आम्ही मागणी करतोय आणि निदर्शने करून ती मागणी करतोय। भविष्यामध्ये असे प्रकार घडले तर आंबेडकरी जनता ही कदापि सहन करणार नाही। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।